नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चव्हाण सर की क्लास. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो कॅप राऊंड 4 बद्दल आहे. तसंच ऑप्शन फॉर्म फिलिंगचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे मी इथे सांगणार आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कॅप राऊंड 4 हा आता शेवटचा राऊंड आहे आणि त्यामुळे आपल्याला काय काय खबरदारी घेतली पाहिजे हे मी इथे मेन्शन करणार आहे. आणि त्याच्या पुढे जे इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड्स आहेत, मग त्या अगेन्स्ट कॅपच्या असतील, ज्या सीट व्हेकंट राहतील त्या, किंवा मॅनेजमेंट सीट्स असतील, तर या सर्वांबद्दल मी थोडक्यात माहिती इथे देणार आहे, जेणेकरून तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकता. जास्त वेळ वाया न घालवता मी आजचा व्हिडिओ सुरू करणार आहे, पण त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर होण्यास थोडीफार मदत होईल. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाइम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि पाहू महत्त्वाचे अपडेट्स रिगार्डिंग कॅप 4 ॲडमिशन्स. तर मित्रांनो, इथे सर्वात पहिले आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवायचे ती म्हणजे जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला बेटरमेंटचा चान्स नाही आहे. नो बेटरमेंट हेन्सफोर्थ. नो बेटरमेंट पॉसिबल ओके आफ्टर कॅप 4. हे तुम्ही पहिले लक्षात ठेवा की आता कॅप 4 नंतर की मी पुन्हा काहीतरी बेटरमेंट वगैरे करू शकतो, तर हे आता पॉसिबल नाही आहे. ओके, त्याच्या पुढे आपण जाऊ आणि पाहू की दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आता याच्यानंतर नो ऑप्शन फॉर्म फिलिंग. ठीक आहे, आता हे कशासाठी, तर कॅप राऊंडसाठी, फॉर्म फिलिंग फॉर द कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. हा तुम्ही अगेन्स्ट कॅपसाठी करू शकता. याच्यानंतर दोन ऑप्शन्स आहेत, एक अगेन्स्ट कॅप. ठीक आहे, म्हणजे कॅपमधल्या काही सीट्स ह्या वेकंट राहतात. वेकंट राहण्याची बरीचशी कारणं आहेत, लाईक मुलं मेडिकलसाठी पण ट्राय करतायत बरीचशी. ओके, किंवा अजूनही म्हणजे आत्ता जस्ट आय थिंक 23 तारीखलाच काहीतरी जोसा आणि त्यानंतर CSABचे राऊंड पण संपलेले आहेत. ओके, सो इथे पण काही मुलं जातात जी टॉपच्या इन्स्टिट्यूट लाईक VJTI, COEP, PICT, SPIT आणि इतरही काही कॉलेजेस जिथे जे हाय पर्सेंटेज जी मुलं आहेत ती तिकडे ॲडमिशन घेऊन मोकळी झाली. आणि आता 23 तारखेला तो राऊंड संपलेला आहे. ॲटलिस्ट जो टेक्निकल रिलेटेड राऊंड होता जोसा आणि CSAB तो तर संपलेला आपल्याला इथे दिसून येईल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मेजर चेंजेस आता कॅप 4 मध्ये तुम्हाला दिसून येतील. लक्षात ठेवा, इथे मी का म्हटलं की आता तुम्हाला अगेन्स्ट कॅप काय असतो, तर इथे ज्या सीट व्हेकंट राहतील बिकॉज ऑफ मेडिकल ॲडमिशन्स या किंवा जे मुलं IIT साठीच वगैरे ट्राय करत होते ती मुलं आता इथून निघतील, आणि कारण त्यांचे आता डेट संपलेले आहेत. ओके, ठीक आहे, हा राऊंड आता संपलेला आहे आणि त्यांचं कमेन्समेंट ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ती मुलं आता पुढच्या राऊंडला नसतील, त्यामुळे त्यांच्या सीट्स ज्या त्यांनी ऑलरेडी कन्फर्म पण केलं असेल पण त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेलं असेल. ठीक आहे, तर त्यामुळे इथे व्हेकंट सीट क्रिएट होतील आणि त्या अगेन्स्ट कॅपला येतील. आणि दुसरा तुमचा इन्स्टिट्यूट लेवल. ओके, ज्याला आपण थोडक्यात म्हणजे पॉप्युलरली असं ओळखलं जातं की मॅनेजमेंटच्या सीट ज्या जवळपास 20% असतात, त्यातल्या 5% या NRI कोटासाठी पण असतात. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर पहिले तर बेटरमेंट वगैरे आता काही नाही. कॅप 4 नंतर कॅप 4ला जे भेटेल ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे. दुसरी गोष्ट, नो ऑप्शन फॉर्म फिलिंग हेन्सफोर्थ, म्हणजे कॅप राऊंड संपतो इथे. आता याच्या पुढे राहतात अगेन्स्ट कॅप, म्हणजे यातल्या ज्या काही सीट्स वेकंट राहतील त्या इथे अवेलेबल होऊन जातील. ए कॅप म्हणजे काय हा डिटेलमध्ये मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सध्या त्याची गरज नाही, सध्या आपला फोकस हा कॅप 4 वरती आहे. ठीक आहे, सो डोंट गेट कन्फ्यूज बिटवीन ए कॅप अँड कॅप. सध्या कॅप 4 फक्त. ठीक आहे, 1, 2, 3 अँड 4 याच्यावरतीच आपण फोकस करा. कॅप 4 संपला की तो व्हिडिओ रिलीज होईल अगेन्स्ट कॅपचा आणि त्यात तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, तर आता हा कॅप 4 झाला आहे, तर त्याच्यातल्या ज्या काही सेट व्हेकंट्स राहतील त्या ए कॅपला येतील आणि इन्स्टिट्यूट लेवल जो 20% सीट्स असतात तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे करू शकता किंवा त्या कॉलेजचे फॉर्म भरू शकतात, जे आता चालू झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता इथे सीट व्हेकंट का राहतात, तर बिकॉज ऑफ मेडिकल ॲडमिशन्स अँड बिकॉज ऑफ IITचे जे राऊंड चालू आहेत त्यासाठी. ठीक आहे, तर याची तर डेट संपलेली आहे आता पूर्णपणे, तर त्यामुळे आता ही मुलं तिकडे ॲडमिशन घेऊन मोकळी झाली. स्वतः इथून ते ऑलरेडी निघालेले आहेत, म्हणजे त्यांनी जरी ते ॲडमिशन घेतलं असेल तरी त्यांनी ते कॅन्सल केलेली असणार, त्यांनी तिकडे जॉईन केलेलं असणार. ठीक आहे, तर त्यामुळे इथे सीट वेकंट आता तुम्हाला दिसू शकतील कॅप 4साठी. ओके, आता याच्या पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की
आता तुम्हाला जे पण कॉलेज अलॉट होईल, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घेणं मस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे कॅप 4 अलॉटमेंट इज फायनल अलॉटमेंट. तर फायनल अलॉटमेंट मी का म्हणतोय, तर ही कॅप रिलेटेड आहे, ठीक आहे. दिस इज रिलेटेड विथ द कॅप, म्हणजे ही कॅपच्या अंडर येते, त्यामुळे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. आता ही फायनल अलॉटमेंट या रीतीने आपण म्हणू शकतो की त्यामध्ये सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात गव्हर्नमेंटच्या, ठीक आहे. तुम्हाला रिझर्वेशन्स अवेलेबल असतात, ओके. तर या दृष्टीने हा आता तुमचा फायनल अलॉटमेंट आहे, ओके. तर यामध्ये शक्यतो माझं तरी म्हणणं असतं की हे तुम्ही अलॉटमेंट घ्या, यातून सर्व स्कीम्सचा वगैरे फायदा घ्या आणि तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट करा. डोंट थिंक अबाउट अगेन्स्ट कॅप. आणि अगेन्स्ट कॅप कोणासाठी युजफुल आहे, तर ज्यांनी आता फुल फीज भरलेल्या आहेत, ठीक आहे, ठीक आहे. तर नॉर्मली ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील, ठीक आहे, किंवा ज्यांचं इन्कम अबाव 8 लाख गेलं आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे आणि त्यांना ते फुल फी भरावी लागते, ठीक आहे. तर त्यांनी ए कॅपसाठी अप्लाय करायला काही हरकत नाही. पण ज्यांना आता स्पेशली द गर्ल कॅन्डिडेट, तर मी पाहतो इथे आता मुलींना जवळपास ट्युशन फी पूर्णपणे माफ झालेली आहे. जी काही थोडीफार फी असते ती भरावी लागते, ठीक आहे. तर मुलींनी आता माझं तरी म्हणणं आहे की अगेन्स्ट कॅपसाठी वगैरे जाऊ नये. तसेच जे पण रिझर्व्ड कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांनी पण यासाठी जाऊ नये, ओके. आणि त्यानंतर TFWS आणि EWS स्टुडंट्स. आता या मुलांनी पण अगेन्स्ट कॅपला जाऊ नये, कारण ह्या सीट ज्या आहेत ह्या ओव्हर अँड अबाव कोटा आहेत, ठीक आहे. म्हणजे सँक्शन इंटेकच्या वरच्या म्हणजे अलॉट झालेल्या आहेत. ते ऑलमोस्ट ह्या 10% असतात आणि ह्या 15% सीट्स ह्या एक्स्ट्रा दिलेल्या आहेत, ओके. म्हणजे 60चा इंटेक असेल तर ते जवळपास 9 सीट्स होतात 15% प्रमाणे. तर ह्या सीट एक्स्ट्रा गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत. आणि आता ह्या मुलांनी जर कॅप 4 नंतर अगेन्स्ट कॅपला वगैरे गेले, ठीक आहे, आणि जर त्याला तिकडे ॲडमिशन भेटलं तर ते फुल फी तर भरतात, पण इथे एखाद्या गरीब मुलाचं ॲडमिशन झालं असतं ते त्यांच्यामुळे थोडक्यात म्हणायचं तर एखाद्या गरीब मुलाचं नुकसान होतं इथे. म्हणजे मला इथे एवढंच सांगायचं आहे की आता काही मुलांना TFWS सीट अलॉट झालेली आहे, ठीक आहे, विच इज 5% ऑफ द सँक्शन इंटेक. आणि EWS हा जो कोटा आहे, ठीक आहे, तर तो ऑलमोस्ट 10% ऑफ सँक्शन इंटेक असतो. आता हे दोन्ही जे आहेत ना ते ओव्हर अँड अबाव आहेत. म्हणजे तुमचा जो मेन सँक्शन इंटेक आहे, म्हणजे 60चा जर सँक्शन इंटेक असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ह्या सीट्स येत नाहीत, ठीक आहे. त्याच्यामध्ये ह्या सीट नाही, ह्या प्लस आता 15% मीन्स 9 सीट, म्हणजे टोटल 69 सीट्स होतात. तर गव्हर्नमेंटने ह्या ज्या 9 सीट्स दिल्या आहेत ना त्या एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. कोणासाठी, तर जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ओके. म्हणजे ज्याचं इन्कम जे 8 लाखाच्या खाली आहे अशा मुलांसाठी दिलं. आणि EWS हे खास करून ओपन कॅटेगरीसाठीच आहे फक्त, म्हणजे ओपनमधले जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत आय कॅन से, तर त्यांच्यासाठी हे त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. आता या मुलांनी समजा अगेन्स्ट कॅपला वगैरे जर अप्लाय केलं, ओके, ठीक आहे, तर काय होतं आहे, समजा त्यांना तिथे सीट पण अलॉट झाली तर तो एक म्हणजे ह्या ज्या सीट्स आहेत ह्या फुकट जातात, कारण ह्या आता अगेन्स्ट कॅपला वगैरे अवेलेबल नसतात सीट, ठीक आहे. तर त्यामुळे या मुलांनी अगेन्स्ट कॅपला जाऊ नये, ठीक आहे. तुम्हाला ह्या सीट यासाठी अलॉट झालेल्या आहेत की तुमचं इन्कम हे बिलो 8 लाख आहे, तुम्ही इकॉनॉमिकली वीकर आहात. जर तुम्ही अगेन्स्ट कॅपला जाताय याचा अर्थ की तुम्ही फुल फी भरण्यासाठी पण तयार आहात, प्लस तुम्ही एका गरीब मुलाचं इथे नुकसान करत आहात, ओके, ठीक आहे. सो माझ्या मते जे पण अगेन्स्ट कॅप राऊंड असेल तर त्यासाठी गर्ल स्टुडंट्स ज्यांना आता इथे स्कॉलरशिप भेटलेली आहे पूर्णपणे त्यांनी जाऊ नये, ठीक आहे. म्हणजे ज्यांचं इन्कम बिलो 8 लाख होतं आणि त्यांना फुल फी रिफंड भेटलेला आहे और ट्युशन फी वेवर भेटलेलं आहे त्यांनी जाऊ नये. त्यानंतर रिझर्व्ड कॅटेगरीज, ठीक आहे, ज्यांना इथे ट्युशन फी वेवर भेटलेला आहे सर्व OBC SC ST NT VJ
SCBC जे कोणी असेल त्यांनी पण अगेन्स्ट कॅप म्हणजे जर फुल फी तुम्हाला भरण्याची तयारी असेल तरच तुम्ही जा तिथे, ठीक आहे, या दोन्ही कंडिशनमध्ये. कारण अगेन्स्ट कॅपला शक्यतो, ठीक आहे, फुल फीज भरावी लागते. आता हे डिपेंड ऑन द कॉलेजेस आहे. म्हणजे जर तुम्ही COEPची वेबसाईट पाहिली, ठीक आहे, COEP इथे मी दाखवतो तुम्हाला. हां, तर इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी जी ओपनची फी आहे ती अप्लाय केलेली आहे. त्यात त्यांनी ऑल गर्ल्स म्हणाले. मी का म्हणतोय ते बघा. इथे तुम्ही जर गर्ल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला जी फीज होती ती माफ होती, ठीक आहे. बघा गर्ल्स ओपन OBC SBC EWS SCBC ॲन्युअल इन्कम बिलो 8 लाख बघा 79,464 होत होती, ठीक आहे. म्हणजे इथे जी ट्युशन फी आहे 77,000 ती तुमची पूर्ण इथे माफ होत होती, ती इथे आता तुमची माफ होत नाही आहे. तुम्हाला ओपनची फी भरायला. त्यामुळे मी काय म्हटलं की अगेन्स्ट कॅपमध्ये आता ज्या मुलींना जे ट्युशन फी वेवर भेटले मध्ये कुठल्याही कॉलेजला असेल तर त्यांनी अगेन्स्ट कॅपमध्ये जाऊ नये, कारण तुम्हाला आता ते इथे भेटणार नाही आहे. तसंच आता इथे बघा उरलेल्या ज्या कॅटेगरीज आहेत एक्सेप्ट SC ST, तर बघा बाकी सर्वांना 1.5 लाखच्या वरती जर इन्कम असेल, ठीक आहे, तर तुम्हाला फुल फी भरावी लागेल. बघा इथे VJ NT SBC OBC ॲन्युअल इन्कम, ठीक आहे. त्यानंतर हे अबावसाठी आहे, हे बिलोसाठी आहे. सो बिलो असेल तर 79,000 आणि अबाव असेल तर 1,56,000. म्हणजे थोडक्यात ट्युशन फी जी आहे ना तो त्यांनी इथे कन्सिडर केलेली आहे. अबाव 1.5 लाख, ओके, आणि ऑल गर्ल्ससाठी पण, ठीक आहे. तर हे तुम्ही थोडं नीट लक्षात द्या. मी का म्हटलं की जेव्हा मी आता इथे सांगतो तुम्हाला की अगेन्स्ट कॅपची जी मुलं आहेत लाईक गर्ल स्टुडंट, ठीक आहे, यांनी अप्लाय करू नये, ठीक आहे. कारण तुम्हाला आता ट्युशन फी वेवर तिथे भेटणार नाही, म्हणजे फुल फी भरावी लागेल. रिझर्व्ड कॅटेगरीज आता त्यांनी बघा इन्कम लिमिट 1.5 लाख दिलं, जे पूर्वी तुम्हाला 8 लाख होतं, ठीक आहे, तर ते आता 1.5 लाखवर आले. त्यामुळे तुम्हाला पण फुल फीज भरावी लागेल. ऑफकोर्स रिझर्वेशनचे बेनिफिट्स तुम्हाला भेटतील इथे, ठीक आहे. तर ते ए कॅपच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की कोणी अप्लाय करावं आणि कशासाठी अप्लाय करावं, ठीक आहे. पण इथे हा प्रॉब्लेम दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर TFWS अँड EWS स्टुडंट्स, ठीक आहे. तर ह्या ओव्हर अँड अबाव कोटा सीट्स असतात, तर त्यामुळे मला असं वाटतं की या मुलांनी हे जे राऊंड आहेत ए कॅप ते यूज करून. आता काही जण म्हणतात की TFWSला अलावच नाही आहे, ठीक आहे, नॉट अलाउड ॲट ऑल इन द ए कॅप असं पण म्हटलं जातं. बट आय एम नॉट गेटिंग अ स्पेसिफिक डॉक्युमेंट अबाउट इट. पण एक जर विचार केला तर ट्युशन फी वेवर स्कीम ही गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचं इन्कम हे खूप कमी आहे, ओके, ठीक आहे. सेम कंडिशन ही EWSसाठी पण आहे, ओके. तर त्यामुळे मला असं वाटतं की या मुलांनी जर स्वतःहून विचार केला तरी पण ए कॅपला त्यांनी जाऊ नये, कारण ए कॅपला तुम्हाला फुल फी भरावी लागणार आहे. ऑफकोर्स रिझर्वेशन बेनिफिट्स वगैरे यांच्यासाठी आहेत, ठीक आहे. इवन जो गर्ल्सचा काही कोटा असेल तो पण गर्ल्स स्टुडंटना भेटणार आहे, पण इथे तुम्हाला फुल फीज भरण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. आता हे फीज किती घ्यायची, काय घ्यायची, हे मी बऱ्याचदा कॉलेज टू कॉलेज पण व्हॅरी होताना बघितलं आहे. काही कॉलेजेस जसं आता मी COEPचं पाहिलं की तुमचं इन्कम हे बिलो 1.5 ऑर बिलो 1 लाख असेल तर तुम्हाला ते स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतात, ट्युशन फी वेवर प्रोव्हाइड करतात. तर या गोष्टी तुम्ही थोड्या ज्या कॉलेजेसना तुम्ही टार्गेट करणार असाल अगेन्स्ट कॅपला, तर त्यांच्याशी थोडंसं तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातून जर तुम्हाला जर बेनिफिट्स भेटत असतील, ठीक आहे, अगेन्स्ट कॅपला जाऊन, तर तुम्ही इथे रिझर्वेशनचे बेनिफिट्स हे भेटणार आहेत. जे सीट मॅट्रिक्स जे असतं कॅप राऊंडसाठी ॲज इट इज तुम्हाला इथे भेटणार आहे. फक्त फीजचाच इश्यू इथे आहे, ठीक आहे. तर त्यामुळे या मुलांनी शक्यतो जर फुल फीज भरावी लागत असेल, ठीक आहे, तर अगेन्स्ट कॅपला जाऊ नये. आणि यांनी तर माझ्या मते तर जाणं म्हणजे एखाद्या गरीब विद्यार्थ्याचं नुकसान करण्यासारखं आहे. म्हणजे ही सीट दुसऱ्या कोणाला तरी अलॉट झाली असती, कारण ही सीट जर त्यांनी कॅन्सल केली अगेन्स्ट कॅपला जाऊन वगैरे तर ती सीट पुन्हा भरली जात नाही. मग TFWS आणि EWS ज्या एक्स्ट्रा सीट होत्या त्या कॅप पुरताच असतात, ओके. तर त्या मुलांनी शक्यतो मला तरी वाटतं की एक जर एथिकली विचार केला तर तुम्ही अगेन्स्ट कॅप राऊंड अटेंड करू नये. याने एखाद्या गरीब मुलाचंच नुकसान झालं असं समजण्यात येईल, ओके, ठीक आहे. तर हे होतं कोणी अटेंड करायचे नाहीत. आता याच्या पुढे मी जाऊन एक सांगू इच्छितो तुम्हाला, ओके. तर आता हे जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं तसंच मी इथे एक्सप्लेन करतो तुम्हाला. इथे तुम्ही पाहू शकता की जो स्पॉट राऊंडचा जो ट्रेंड आहे इथे तुम्ही पाहू शकता, तर हा ऑफकोर्स डाऊन ट्रेंड आहे. 103 to 119 VJT आहे, डाऊन झाला होता. त्यानंतर 240 to
404 डाऊन, 684 टू 885 डाऊन, 791 टू 943 डाऊन, हा पण डाऊनवर्ड्स आहे, हा पण डाऊनवर्ड्स आहे. ह्या मी फक्त CS कन्सिडर केल्या आहेत. ठीक आहे, टॉपची ब्रांच जी सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे आणि ज्याच्यासाठी सगळे विद्यार्थी ट्राय करत आहेत, इन शॉर्ट मी सांगू शकतो. तर आत्ता कॅप 2 टू कॅप 3 जाताना तुम्ही इथे पाहू शकता VGT आहे तर पूर्ण फुल झालेलं आहे. ओके, त्याच्या सीटच अवेलेबल नव्हत्या कॅप 3साठी. आणि त्यानंतर मग बघाल तुम्ही इथे तर COEPचा ऑफकोर्स डाऊन झालेला दिसतो इथे, पण सेम टाईम SPITचा जो कट ऑफ आहे तो वाढला इथे. ओके, SPITचा कट ऑफ वाढलेला आहे. त्यानंतर बाकी सगळे लाईक PICT, VIT, PCCOE. ठीक आहे, तर हे सगळे डाऊनवर्ड ट्रेंड दाखवतात तुम्हाला. ओके, तर तुमचा नंबर जर 4000, आता कॅप 4ला तर मी तुम्हाला सांगतो की हा अजून डाऊन होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही अजून ट्राय करावं असं मला वाटतं. आता इथे लक्षात ठेवा कॅप 1ला 79.1ला PICT CS क्लोज झालेला आहे. ठीक आहे, पण विद्यार्थ्यांनी ट्राय केलं कॅप 2ला पण नाही भेटलं. कॅप 3ला बघा 1021 नंबरचा जो मेरिट नंबरचा विद्यार्थी त्याला CS भेटला. आता हा विद्यार्थी जर थांबला नसता, ठीक आहे, तर तुम्ही विचार करा की त्याला हे CS भेटलं असतं का. त्याने विचार केला असता 791 कुठे आणि 1021 कुठे, ऑलमोस्ट 300चा डिफरन्स आहे आणि एवढ्या सीट काय पुढे मागे होणार नाही असं जर त्याने विचार केला असता आणि तर जर अटेंडच केलं नसेल त्याने राऊंड, ठीक आहे, तर मग त्याने आहे तिथे ॲडमिशन घेऊन मोकळा आला असता, तर मग त्याला आज कम्प्युटर CS जी ब्रांच आहे ती PICTची भेटू शकली नसती. ठीक आहे, सो माझं असं म्हणणं आहे की बरेच विद्यार्थी आणि पालक मला विचारतात की सर आम्हाला बेटरमेंट भेटेल का. तर माझं सिम्पल आन्सर आहे की कोणीच इथे प्रेडिक्ट करू शकत नाही, कारण कॅप 1चा जो कट ऑफ आहे ना तोच मी फक्त ग्राह्य धरतो, ज्याच्या बेसिसवर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या कॉलेजपर्यंत तुम्ही जाऊ शकता वगैरे. कारण बाकीचे हे जे आहेत ना, इट इज अ पार्ट ऑफ लक. इथे तुम्ही फक्त वेट अँड वॉचची भूमिका घेऊ शकता. तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की मला भेटणारच आहे. आता बघा SPIT 243 वरून 404वाला ऑलमोस्ट 150चा मेरिट नंबरने खाली आला तो. ठीक आहे, आता सॉरी SPIT जर विचार केला 684 वरून 885 म्हणजे 200ने तो खाली आला एक्झॅक्ट. ठीक आहे, आता इथे असं वाटलं की अरे 200ने ॲटलिस्ट 100ने तरी खाली येईल. ओके, म्हणजे 985 किंवा 1000च्या आसपास आला पाहिजे असं वाटलं असेल एखाद्याला, पण नाही आला, तो उलटा वाढला. ठीक आहे, ऑलमोस्ट 20 मेरिट नंबर तो वरती गेला. आता ह्या गोष्टी तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही, इट इज अ पार्ट ऑफ लक. समजतंय का. सो त्यामुळे हे कसं आहे, सीट अवेलेबिलिटी आणि किती हायली मेरिटचे स्टुडंट्स अप्लाय करतात ह्या दोघांवरती ह्या गोष्टी घडून येत आहेत. ओके, तर एक ओव्हरऑल ट्रेंड बघितला तर ऑफकोर्स खाली येताना दिसतं आहे, पण मी असं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकत नाही की तुमचं बेटरमेंट होईलच किंवा नाही. काही जर तुम्ही नुसते तुमचं आता समजा जे काही तुमचं अलॉटमेंट झालं असेल, ठीक आहे, लाईक एखाद्या स्टुडंटचं अलॉटमेंट मी तुम्हाला सांगतो नंतर. पहिल्या आधी हे गोष्ट समजून घ्या की आता 4000 रँकपर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही एक PCCOE किंवा VITमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल. आता हे 4000 रँक वगैरे जे आहेत ना हे CSच्या रँक आहेत. ओके, म्हणजे जर तुम्ही IT, AIDS, AIML बघाल तर तुम्हाला VIT पण भेटून जाईल आरामात. ओके, किंवा तुम्ही PICTपर्यंत पण पोहोचू शकाल. PICTपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत, कारण हा जो आहे ना ग्रुप पहिला 4 कॉलेजेसचा, ठीक आहे, तर यांचा मेरिट खूप आहे. याच्यानंतर काय होतं इथे ऑलमोस्ट, ठीक आहे, याच्यानंतर VITच्या सीट्सच खूप आहेत, ऑलमोस्ट आय थिंक 720 CSच्या सीट्स आहेत. त्यामुळे तुम्ही बघा इथे जवळपास 2800चा गॅप दिसतो मेरिट नंबरचा. ओके, का, बिकॉज ऑफ 720 सीट्स ऑफ CS ओनली. आणि जर कम्प्युटर रिलेटेड वगैरे जाल तुम्ही तर तो आकडा त्यांचा जवळपास 2500पर्यंत जातो. मग याच्यामुळे हा मेरिट नंबर याच्यानंतर घसरतो. त्यामुळे तुम्हाला जर ट्रेंडच फॉलो करायचा असेल तर फक्त ह्या 4 कॉलेजचा घेऊनच तुम्ही ट्रेंड फॉलो करा आणि तो ओव्हरऑल म्हणजे खाली येताना दिसतोय. ऑफकोर्स आता VGT आहे तर फुल झालेलं दिसतंय, पण आता इथे मी जसं तुम्हाला सांगितलं, ओके, आता ही जी मुलं आहेत ना ही खूप हायली मेरिटची मुलं आहेत आणि ही मुलं सायमल्टेनियसली तुम्ही म्हणत असाल तर लाईक ते जोसा एक्झाम होती, त्याच्यानंतर आता CSABचे पण राऊंड संपलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मेडिकल, याच्यासाठी पण ट्राय करत होते. आणि आता यांचे जे स्पेशली जोसाचा जो होता तो तर संपलेला आहे राऊंड. ठीक आहे, या 23 तारीखला संपला आहे, म्हणजे तुमचा कॅप 3 आणि तो सायमल्टेनियसली संपलेला आहे.
मग त्यामुळे आता ती मुलं तिकडेच गेलेली असेल बऱ्यापैकी मी सांगतो, आणि त्यामुळे हा आता कट ऑफ खाली येणार, आणि यांचा कट ऑफ खाली आला की 101% हे अजून खाली जाणार आहे. तर त्यामुळे तुम्ही होप्स ठेवू शकता की तुम्हाला ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन एखाद्या म्हणजे एखाद दुसरं बेटरमेंट होऊन कॅप 4ला भेटण्याचे चान्सेस आहेत. असं नाही आहे, असं नाही आहे, पण 100% कोणीही सांगू शकत नाही की तुम्हाला तिथे भेटेलच. ओके, ह्या गोष्टी TFWS आणि EWS लक्षात ठेवा स्टुडंट्स, ह्या तुमच्या ओव्हर अँड अबाव कोटाच्या सीट्स होत्या. तर त्यामुळे तुम्ही अगेन्स्ट कॅपला जाऊन एखाद्या दुसऱ्या गरीब विद्यार्थ्याला ही सीट भेटली असती, ते तुम्ही नाही कराल. तर माझ्यामध्ये एथिकल प्रॅक्टिस तर ही आहे की या मुलांनी कृपया अगेन्स्ट कॅपला जाऊ नये. बाकी ज्या मी सांगितलं की लाईक गर्ल्स स्टुडंट्स अँड रिझर्व्ड कॅटेगरी, तुम्हाला सीट मॅट्रिक्सनुसार सीट्स तर अवेलेबल होतील, बट यू हॅव टू थिंक अबाउट द फुल फीज. याचा काय क्रायटेरिया कॉलेजनुसार त्यांनी सांगितलं आहे, 1.5 लाखाचं उत्पन्न वगैरे, आणि हे सगळ्या कॉलेजेसना बऱ्यापैकी असतं. तुम्ही नीट माहिती काढा. ओके, पण जेव्हा पण तुम्ही माहिती काढायला जाल तर तुम्हाला असंच सांगण्यात येईल की एक कॅप राऊंडला फुल फीज भरावी लागते. ओके, ठीक आहे. पण तुम्ही COEPचं पाहिलं हवं तर आपण VITचं पण बघू एकदा. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती दिलं आहे की व्हॉट आर कॅप राऊंड्स अँड वाय कॅप राऊंड्स मॅटर, व्हॉट आर इन्स्टिट्यूट लेवल अँड ए कॅप राऊंड्स. आता इथे महत्त्वाचा विषय आपल्यासाठी की फीज किती असेल. तर यांनी पण बघा कॅप वर्सेस ए कॅप वर्सेस आयल राऊंड्स क्विक कंपॅरिझन दिलं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर शेवटचा मुद्दा पाहाल की फीज. ओके, ठीक आहे. तर इथे त्यांनी दिलेलं आहे बघा की ॲज पर डिरेक्टिव्ज ऑफ महाराष्ट्र स्टेट फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ऑल स्कॉलरशिप फ्रीशिप बेनिफिट्स ॲप्लिकेबल ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स अँड फॉर वॉट कॅप राऊंड्स. ठीक आहे. आता अगेन्स्ट कॅपला आल्यानंतर ते काय म्हणतात, सेम ॲज कॅप. ओके, सेम ॲज कॅप असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाईक सी कॅप राऊंडमध्ये जे आहे ते सेम ॲज कॅप, आणि ब्रॅकेटमध्ये स्कॉलरशिप ऑर फ्रीशिप बेनिफिट्स ॲज पर द गाईडलाईन्स रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टाईम टू टाईम. ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून जे काही टाईम टू टाईम अगेन्स्ट कॅपबद्दल काही डॉक्युमेंट्स येतील, GR येतील, ठीक आहे, किंवा नोटिसेस येतील, त्यानुसार ह्या ज्या फीज असतील त्या आकारल्या जातील. बट त्यांनी थोडक्यात लिहिलं की सेम ॲज कॅप. ओके, कारण इथे पण तसं आहे, ऑल स्कॉलरशिप फ्रीशिप बेनिफिट्स ॲप्लिकेबल ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. ठीक आहे, आणि तेच इथे त्यांनी म्हटलेलं आहे. पण जर ए कॅपबद्दल काही गव्हर्नमेंटचा काही नोटीस आली, GR आली, तर त्यानुसार इथे फीज होतील. आता COEPमधून आपल्याला क्लिअर झालं की जर तुमचं इन्कम हा बिलो 1.5 lakhs असेल तर तुम्ही एलिजिबल आहात ट्युशन फी वेवरसाठी, ॲटलिस्ट COEPमधून तरी कळून येते. आणि इथे तर त्यांनी असं सेम ॲज कॅप लिहिलेलं आहे. सो माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जी पण कॉलेज टार्गेट कराल अगेन्स्ट कॅपसाठी, ठीक आहे, तर तुम्ही त्या कॉलेजेसचे थोडंसं अगोदर डिटेल्स तुम्ही विचारू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. ठीक आहे, आणि मी 1-2 कॉलेजेसची जेव्हा डिस्कस केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की फी बेनिफिट जे आहे ते काही काही ठिकाणी जसं COEPने जसं लिहिलं आहे तसं पण आहे की बिलो 1 lakh, बिलो 1.5 lakh, अँड अकॉर्डिंगली तुम्हाला ते स्कॉलरशिप्स वगैरे भेटतात. ठीक आहे, नाही असं नाही आहे. ओके, पण काही काही कॉलेजने स्ट्रिक्टली नाही पण म्हटलेलं आहे की नाही तुम्हाला फुल फीजच भरावी लागेल. सो आता हे मला कळत नाही की ते कॉलेज टू कॉलेज व्हॅरी होते की एक स्पेसिफिक प्रॉपर डॉक्युमेंट आहे की नाही. ते जर मला भेटलं तर मी इथे ते जरूर शेअर करेन. ओके, तर आपण आता पाहिलं की पहिली गोष्ट की कॅप 4मध्ये बेटरमेंट वगैरे असलं काय आता राहणार नाही. कॅप 4ला जे असेल ते घ्यावं लागेल. त्यानंतर दुसरी गोष्ट नो ऑप्शन फॉर फिलिंग हेन्स फोर्थ फॉर द कॅप संपतोच आहे इथे. ठीक आहे, त्यामुळे असलं काही आता होणार नाही ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे. हां, पण तुम्ही जर ए कॅपला जात असाल, तुमची फुल फीज भरायची तयारी असेल, जर एखाद्या कॉलेजने नाहीच म्हटलं तुम्हाला फुल फीज भरावीच लागेल, तर त्यासाठी तुम्ही ए कॅपला जाऊ शकता. तुमचे रिझर्वेशन बेनिफिट्स किंवा स्कॉलरशिप बेनिफिट्स सगळे निघून जातील. ओके, आणि त्यानंतर दुसरं राहतो इन्स्टिट्यूट लेवल, ज्या सीट्स ऑलमोस्ट 20% असतात, त्यातल्या 15% मॅनेजमेंट कोटासाठी अँड 5% फॉर द NRI असतो. तर आता इथे NRI वाल्यांसाठी मला एक सांगायचं आहे की तुमची ती डेट जी आहे ना ती एक्सटेंड झालेली आहे. ओके, ते जरा एकदा तुम्ही बघून घ्या. मध्यंतरी मी एक वाचलं होतं की डेट एक्सटेंड झाली तुमची रजिस्ट्रेशनची. याच्यामध्ये पण त्यांनी यावेळी खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. सध्या ते म्हणतात की ओनली डायरेक्ट चाइल्ड. ओके, ठीक आहे, म्हणजे जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ठीक आहे असेल तरच आम्ही तुम्हाला NRI कोट्यातून ॲडमिशन देऊ. पण आता जर तुम्ही फॉरेन नॅशनलच्या वेबसाईटवरती जाल, हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की डेफिनेशन ऑफ नॉन रेसिडेंट इंडियन फॉर ॲडमिशन एलिजिबिलिटी. तर त्यांनी म्हटलं पर्सन हू इज नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, ठीक आहे, as defined under subsection of section 6 of the Income Tax Act 1961 and has been issued an NRI certificate accordingly by an Indian mission or post abroad and includes his child or ward. इथे लिहिलेलं आहे child or ward as defined in the Guardians and Wards Act 1890. तर इथे बघा इथे वर्ड वार्ड पण येतो. जे मी
ॲक्च्युली त्यांच्याशी डिस्कस पण केलं की बाबा तुम्ही नुसतं चाइल्ड म्हणताय, पण त्या डेफिनेशनमध्ये त्यांनी चाइल्ड ऑर वार्ड असं पण लिहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, तुम्ही त्यांना ॲडॉप्टच केलं पाहिजे हे ते वगैरे. मग त्याच्यानंतर बरेच डिस्कशन झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे माझ्या काही प्रश्नांची उत्तरच नव्हती, लिटरली उत्तरं नव्हती, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हायकोर्टकडून ऑर्डर आणा की तुमचा जो कॅन्डिडेट आहे तो ह्या डेफिनेशनमध्ये बसतो आहे. ओके, आणि तशी जर ऑर्डर असेल तर आम्ही तुमचं ॲप्लिकेशन घेऊ. तर जे पण NRIसाठी ट्राय करतायत, डायरेक्ट चाइल्ड नसेल ठीक आहे, पण तुम्ही ह्या वार्डच्या अंडर ठीक आहे जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही हायकोर्टकडून तशी ऑर्डर आणा की तो या डेफिनेशनमध्ये बसतो आहे म्हणून. ओके, आणि त्यानंतर कदाचित तुमचं काम होऊ शकेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी यावेळी खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे की डायरेक्ट चाइल्ड असेल तरच त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. सो हे 5% सीट्स अवेलेबल असतात त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूट लेवलच्या. आता इथे बघा, त्यानंतर कॅप फॉर अलॉटमेंट इज अ फायनल अलॉटमेंट, म्हणजे आता ज्यांना पण सगळे बेनिफिट्स घेऊन इंजिनिअरिंग करायचे त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय राहिलेला आहे. तर आता इथे ऑप्शन फॉर्म भरताना काळजी एवढीच घ्या की तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स बघा, ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही ॲडमिशन घ्या. अदरवाईज खूप लांबचं वगैरे कॉलेज लागलं आणि तुमची इच्छा नसेल तर मग ते ॲडमिशन घ्यायचं की नाही हा पुन्हा प्रश्न तुमच्या डोक्यात येईल. तर त्यापेक्षा मला एवढंच सांगायचं आहे की आता तुम्ही जे पण वरचे ऑप्शन दिले त्यासाठी तुम्ही मनाने तयार असाल असेच ऑप्शन टाका आणि ऑप्शन फॉर्म फिल करा. आता तुम्हाला चांगली आयडिया आलेली आहे आणि तुम्ही त्यासाठी तयार आहात. ओके, ठीक आहे. कारण काय वेळा काय झालं आहे, कॅप 1मध्ये आपण फॉर्म भरले, कॉलेज लागलं पुण्याचं, मग नाही आम्हाला बेटर पाहिजे, आम्ही त्यासाठी मुंबईत पण जाऊ. दुसऱ्या राऊंडला मुंबईचं लागलं, ते चांगलं कॉलेज लागलं, पण लोक म्हणतात की नाही आम्हाला मुंबईत नकोच, आम्हाला पुन्हा पुण्यातच यायचं आहे. मग पुन्हा ऑप्शन फॉर्म, ह्या सगळ्या गडबडी करू नका. तुमची थॉट प्रोसेस ही पूर्ण क्लिअर पाहिजे की मला कुठल्या लोकेशनला ॲडमिशन घ्यायचं आहे, ठीक आहे, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. ब्रांच, मुलांची अजून पण ब्रांचच क्लिअर नाहीत. मला अजूनही मेसेज येतो की सर कुठलीही ब्रांच लागून देत, पण मला अलॉटमेंट पाहिजे. अजून अलॉटमेंट नाही आहेत मुलांच्या. काय म्हणजे काय लेवलचे ऑप्शन फॉर्म भरत असतील याचा तुम्ही विचार करा. आता म्हणजे काही मुलांचे मेसेजेस असे आहेत की बाबा मला मेकॅनिकल पण चालेल, इलेक्ट्रिकल पण चालेल, सिव्हिल पण चालेल, पण मला अलॉटमेंट पाहिजे. म्हणजे कॅप 3पर्यंत काय केलं तर लोकेशनबद्दल ते क्लॅरिटी नाही आहे, ठीक आहे, ब्रांचबद्दल नो क्लॅरिटी ॲट ऑल. ओके, फक्त इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणून करायचं आहे अशी परिस्थिती मला एकंदरीत दिसून येते, ठीक आहे. कारण तो एक बेटर ऑप्शन दिसतो कम्पेअर टू एनी अदर कोर्सेस. बस एवढंच मला त्यातून दिसतंय. पण असो, आता तरी जागे व्हा, कॅप 4चे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. सर्व लिस्ट ऑलरेडी अवेलेबल आहेत. माझ्याचकडे नाही तर इतर यूट्यूबवर भरपूर सारे आहेत ज्यांनी लिस्ट बनवलेल्या आहेत. तर मला एवढंच माहिती की थोडा वेळ काढून तुम्ही जर वर्कआउट केलं तर होऊ शकतं ते काम. ओके, सो आता कॅप 4ला जाताना लोकेशन आणि ब्रांच याची क्लॅरिटी ठेवा. बाबा हे लोकेशन मी जाणारच आहे, ह्या ब्रांचला मी जाणारच आहे, ठीक आहे. ओके, आणि त्यानुसार तुम्ही कॅप 4चा फॉर्म भरा. बेटरमेंट, ऑफकोर्स ह्यूज चान्सेस आहेत इथे यावेळी बेटरमेंट इन कॅप 4. खूप चांगले चान्सेस आहेत. ओके, ऑफकोर्स चान्सेस आर देअर, ठीक आहे. मी तर सांगतोय तुम्ही 100% यावेळी बेटरमेंट पाहू शकता, एखाद दुसरं कॉलेजवरती पाहू शकता असं मला गॅरंटी आहे. पण होईलच हे काही मी प्रेडिक्ट म्हणजे इथे सांगत नाही, पण चान्सेस मला खूप हाय दिसत आहेत. कारण आता जे सायमल्टेनियसली अदर ॲडमिशनचे राऊंड आहेत ना ते बऱ्यापैकी संपत आलेत किंवा काही संपलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे आता फक्त CET ॲडमिशन्सच बाकी आहेत. ओके, त्यातही एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे जे पण आता कॅप 4 नंतर, मी ही गोष्ट नंतर सांगणार होतो पण आता जर विषय निघालाच आहे तर मी सांगून देतो इथे की काही मुलं ॲडमिशन दुसरीकडे घेतात पण ॲडमिशन कॅन्सल जे करायचं इकडचं, म्हणजे आता समजा एखाद्याने दुसऱ्याच फील्डमध्ये ॲडमिशन घेतलं, लाईक फार्मसीमध्ये वगैरे ॲडमिशन घेतलं, चांगलं टॉपचं कॉलेज तिथे भेटलं असेल म्हणून त्याने तिथे ॲडमिशन घेतलं असेल, पण ते इकडचं ॲडमिशन कॅन्सल करून फीज वगैरे रिटर्न घेणे हे थोडं म्हणजे त्यांच्या गडबडीत राहून जातं, ते नंतर करायचा प्रयत्न करतात. पण एक लक्षात ठेवा इथे तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी महत्त्वाची आहे, म्हणजे अगेन्स्ट कॅपला जरी जात असाल तुम्ही, ठीक आहे, तरी पण महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही ॲडमिशन कुठे दुसरीकडे घेतलं आहे, लाईक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी पण असेल तिथे ॲडमिशन घेतलं असेल, तर कॅप 4 नंतर ना जर तुम्ही इथे इम्पॉर्टंट डेट्समध्ये जाल तर फुल फी रिफंड जो आहे ना तुम्हाला तो इथे पहा तुम्ही नीट,
हे बघा, लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड, ठीक आहे, ही 11/9 आहे. जरी तुमचे ॲडमिशनचे जे आहेत ते आय थिंक 13पर्यंत जरी असले, ठीक आहे, तरी पण फुल फी रिफंड. म्हणजे आता लक्षात ठेवा की काही मुलांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं असेल आणि इकडे पण ॲडमिशन घेऊन ठेवलं असेल, तर मला एवढंच क्लिअर करायचं की तुम्ही डिसिजन घ्या कॅप 4 नंतर, आणि ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर हे 11च्या अगोदर करायचं आहे. 11 इज द लास्ट डेट. त्यानंतर तुम्हाला फुल फी रिफंड भेटणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे अगेन्स्ट कॅपला जात आहे त्याने पण लक्षात ठेवा की तुम्ही ह्याच्या अगोदर कुठेतरी ॲडमिशन घेतलं आहे, राऊंड अटेंड करताय आणि त्या गडबडीत तुम्ही विसरून गेलात आणि 13 तारीखला शेवटच्या दिवशी पण राऊंड अटेंड करताय आणि तिथे जर तुम्हाला ॲडमिशन भेटलं आणि तुम्ही जर पहिलं कॅन्सल केलात, ठीक आहे, तर तुम्हाला फुल फी रिफंड भेटेल की नाही याची काहीच गॅरंटी नाही आहे. म्हणजे मला इथे थोडक्यात एवढंच सांगायचं आहे, डेट लक्षात ठेवा, 11 तारीख लास्ट डेट टू गेट द कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल रिफंड, आणि 13पर्यंत तुमचं काय आहे, राऊंड चालू शकतात. ओके, तर इथे एक गोष्ट ही लक्षात ठेवा, जे पण अगेन्स्ट कॅपला जाणार आहेत, म्हणजे इथे लक्षात घ्या की अगेन्स्ट कॅप राऊंडला जे जाणारी मुलं आहेत त्यांनी इथे लक्ष द्या की लास्ट डेट टू कॅन्सल अँड फुल रिफंड ही ॲज पर शेड्यूल 11/9 आहे. ओके, 11/9/25. पण आता अगेन्स्ट कॅपचे जे राऊंड आहेत ना ते कधीपर्यंत आहेत, तर 13/9पर्यंत, 13/9/25 इथपर्यंत काय चालणार आहेत, ए कॅप राऊंड्स. आता इथे जे ए अगेन्स्ट कॅपला जात आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमचं आता या कॅप 4 नंतर, ओके, कॅप 4 नंतर काय होणार आहे, अगेन्स्ट कॅप राऊंड चालू होणार आहे. तुम्ही अगेन्स्ट कॅप राऊंड अटेंड करताय, 11 तारीखपर्यंत तुम्हाला जे ॲडमिशन भेटलं आहे ते तुम्हाला कॅन्सल तरी करावं लागेल किंवा मग तेच घेऊन पुढे जावं लागणार आहे. ओके, हां, जर तुम्ही फायनान्शियली स्टेबल असाल तर दोन्ही होल्ड करू शकता, नो प्रॉब्लेम, आणि मग 13पर्यंत अटेंड करू शकता. पण जर 13ला अटेंड करून एखादं कॉलेज समजा 13 तारीखला अलॉट झालं एखादं, ओके, लाईक एकदम टॉपचं कॉलेज लागलं, लाईक PICT SPIT, आणि तिथे घ्यायचं झालं, ठीक आहे, तर तुम्हाला पहिलं कॅन्सल करावं लागतं. ते कॅन्सल केलं तर मग ही 13 तारीख असेल तर इथे तुम्हाला रिफंड भेटेल की नाही याची काही गॅरंटी नाही. ओके, तर ह्या गोष्टींचा पण थोडासा विचार करा आणि त्यानुसार तुमचे जे कॅप राऊंड्स असतील ते तुम्ही अटेंड करा. मित्रांनो, इथे मला एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे आणि तो म्हणजे बघा इथे आता लास्ट कॅप 3ला 1 2 3 4 5 आणि 6 हे काय झालेत, ऑटो फ्रीज झालेले आहेत. आता तुम्ही विचार करा की ज्याला मी मगाशी आता जे दाखवलं तुम्हाला म्हणजे एक ट्रेंड, तर समजा एखादा PICT किंवा SPITचा असेल आणि त्याला 99.6 किंवा 5 मार्क्स असतील, पर्सेंटाईल असतील, आणि त्याने इथे कुठेतरी तो PICT CS टाकला असेल, त्याच्यावरती हे VJTI किंवा COEP किंवा SPIT किंवा काही असेल, ठीक आहे, असे टाकले असतील, आणि त्याला समजा 6वाच ऑप्शन लागला असेल, ओके, आणि तो ऑटो फ्रीज झाला, त्यामुळे त्याने तिथे ॲडमिशन घेतलेलं आहे. ओके, मग आता त्यामुळे काय आलं, हा म्हणजे हाय मेरिटचा स्टुडंट असूनही काय आलं, तो आता इथे ब्लॉक होऊन गेला. ओके, ज्याला पुढे चान्सेस भेटू शकले असते, चान्सेस क्रिएट झाले असते की तो बाबा पुढे COEP किंवा VJTIसाठी जाऊ शकला असता, पण आता तो इथे ब्लॉक होऊन गेलेला आहे. मग आता काही मुलं अशी आहेत की ज्यांना 99.3 असेल किंवा 99.354 अशी जी मुलं असतील ज्यांचे हे ऑप्शन्स खाली असतील 10व्या 12व्या, तर आता अशा मुलांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली की तुम्ही आता जर इथे जर सीट व्हेकंट झाल्या तर सगळं त्यांच्या हातात आहे आता. ओके, ती मुलं आता डायरेक्टली तिथे पोहोचू शकतात. म्हणजे हीच सिच्युएशन खाली खाली जसे जाल, लाईक तुम्ही PCCOE VJTI आपलं VIT म्हणा, त्याच्यानंतर पुन्हा खाली जाल तर JSPM RSCOE आहे किंवा DY पाटील आकुर्डी आहे, यांच्यासाठी पण शिफ्टिंगचे चान्सेस आता खूप हाय झालेले आहेत, डिपेंडिंग ऑन व्हॉट अवेलेबिलिटी ऑफ द सीट्स इन ऑल दिस 4 कॉलेजेस. आणि हे सीट्स व्हेकंट होणार आहेत. मी सांगतो यावेळी पण ऑलमोस्ट जे मी पाहिलं तर त्यामध्ये काही पर्सेंट म्हणजे 5% तरी ऑटो फ्रीज होऊन पण ॲडमिशन न घेतलेली मुलं आहेत. ओके, ठीक आहे, तर त्यामुळे ते सीट्स खाली होतीलच. प्लस मी सायमल्टेनियस राऊंड संपलेले आहेत बोललो, लाईक जोसा, ठीक आहे, ते संपलेले आहेत. त्यानंतर मेडिकलचे पण ॲडमिशन्स, आता त्या मुलांना पण क्लॅरिटी आली की आपल्याला कुठे ॲडमिशन भेटू शकतं. त्यामुळे आत्ता एक गोष्ट क्लिअर आहे की बेटरमेंटचे चान्सेस वाढलेले आहेत आणि जो
ग्रुप जो ह्या इथे येऊ शकत नव्हता, ठीक आहे, लाईक 99.3 99.35 तो आता इथे एंट्री घेऊ शकतो. आणि सिमिलरली खालचे जे टियर 1 टियर 2 टियर 3 जे कॉलेजेस आहेत त्या मुलांमध्ये पण आता तुम्हाला पुढे सरकताना दिसू शकतील. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. याच्यामध्ये मी सांगितलं आहे की कॅप ट्रेंड मला डाऊनवर्डच दिसत आहेत आणि अजूनही चांगले चान्सेस आहेत बेटरमेंटचे. प्लस सायमल्टेनियसचे जे राऊंड्स होते ते पण आता संपलेले आहेत किंवा संपण्यात येत आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी मुलांना एक क्लॅरिटी आहे की तिकडे जायचं की इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायचं. तर त्यामुळे जे टॉपची मुलं आहेत, स्पेशली VJTI, COEP, PICT, SPIT, ठीक आहे, इवन काही लेवलला मी VIT वगैरे म्हणू शकतो, ठीक आहे. तर अशा मुलांनी मेडिकल किंवा IITsला वगैरे ॲडमिशन घेतलेलं आहे. तर त्या पण सीट्स आता वेकंट होतील आणि कॅप 4ला आता सगळ्यात चांगला चान्स निर्माण झालेला आहे. हां, पण मी इथे गॅरंटीने सांगू शकत नाही की बेटरमेंट होईलच, पण चान्सेस आर व्हेरी हाय की बेटरमेंट होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्ही आता फॉर्म भरताना काळजी घ्या की तुम्ही तुमचा कन्व्हिनियन्स, लोकेशन, फीज, स्कॉलरशिप या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऑप्शन फॉर्म भरा. कुठलीही गडबड करू नका, ठीक आहे. बेटरमेंट भेटेलच, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरही सांगायचं आहे की अगेन्स्ट कॅपला जाताना पण काही काही गोष्टींचा विचार करायचा आहे. लाईक तुम्हाला फुल फीज भरावी लागेल. जरी तुमच्याकडे सीट मॅट्रिक्स सेम लाईक रिझर्वेशन किंवा गर्ल्स कोटा वगैरे ह्या सगळं सेम राहील, पण फुल फीज भरण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा. किंवा तुम्ही EWS किंवा तुम्ही TFWS ह्या मुलांनी एथिकली काय योग्य आहे त्या दृष्टीने तुम्ही अगेन्स्ट कॅपला जा. ओके, ठीक आहे. सो विथ दिस आय विल स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.